मामी आली म्हणल्या. मी काहीच नाही बाबा बोलणार. मी बोललं की वाद होतो, त्यामुळे मी काहीच बोलणार नाही. पण मला असं वाटायला लागले सकाळ सकाळ उठून मी चुकीच केली. बरं उठलो तर उठलो, माझ्यात लईच मस्ती. इंस्टाग्राम ओपन केलं. तरी तमाम महाराष्ट्राच्या जनतेची मी माझ्या वतीनं माफी मागतो की तुम्हाला हे असा काही ऐकावं लागतंय. धन्यवाद. बघा, ह्या रविराज साबळेचे एक वेळ मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी वैर समजू शकतो की बाबा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, शेतकऱ्याचे व्यथा समजून घेत नसतील म्हणून तू टीका करत असतील खालच्या पातळीवर. पण देवेंद्र फडणवीस यांच्या बायकोला टार्गेट करणं, त्यांना ट्रोल करणं अधिकार कोण दिला? तुझ्या अक्कल माती जाते का रविराज साबळे? हा, महिला दिनाच्या दिवशी, वुमन्स डेच्या दिवशी महिलेवर टीका करतोय का? तर त्यांची चूक काय? फक्त देवेंद्र फडणवीस यांची बायको आहे म्हणून तू टीका करणार? त्यांना अधिकार आहे, गाणं म्हणतील, काही करतील. तुला नाही बघू वाटलं स्क्रोल करून टाक. मूर्खा, खालच्या पातळीवर टीका करतो तू. आता बायांना पण सोडले नाही रे तू. हा, रविराज साबळे पिछाडलेला आहे का तू? देवेंद्र फडणवीस देशाने पिछाडलेला आहे तू. ते तुझ्या ह्या वर्तनातून दिसतंय. एक वेळेस देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत होता, ठीक आहे. आता त्यांच्या बायकोंना पण ट्रोल करायला लागला. लागतील ना बुडाला एका दिवशी बांबू तुझ्या, मग कळेल. मित्रा, थोडं सभ्यता बाळगून टीका कर. माझं एवढंच सांगणं आहे तुला. काय महिलांना तर सोड, महिला दिनाच्या दिवशी अवघड आहे. देवेंद्र फडणवीसच्या परिवारापर्यंत जायची मजल म्हणजे ह्याच्यातून ह्याची लायकी दिसून येते मित्रांनो. काय लायकीचा आणि काय थिंकिंगचा माणूस आहे. उगाच सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी देवेंद्र फडणवीसच्या देशाने पछाडलेला माणूस आहे हा रविराज साबळे.